लाईनचा ताबा घ्यायचा ते बंद करा. चला या बाउंड्रीवर. आणि अटीतटीचा सामना आहे. सगळ्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. नक्कीच आमचे सूरज उतेकर या लवकर चला. वारंवार सूचना देत आहेत सर्व स्वयंसेवकांना. आपल्या शेवटच्या म्हणजे अंतिम टप्प्यात आलेली ही स्पर्धा आहे आजच्या दिवसातील. तरी स्वयंसेवकांना एक विनंती असेल, सामना चालू असताना बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू आपण स्वतः आणून द्यायचे. संध्याकाळचे 5 ते 5:30 वाजलेत. अजून आपल्याला 3 ते 4 सामने पार पाडायचे. तर प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय क्रमांक 31,000 आणि तृतीय आणि चतुर्थ 10,000 कंपल आणि आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि सामन्याकडे घेऊन जातोय. सामना चालू होतोय. स्वरच भूमिकेत आम्हाला कामगिरी पार पाडताना दिसत ते सँडी. या साईडला इकडे तू. आणि त्याचप्रमाणे गेली 2 ते 4 सामने ज्यांनी गुणलेखेची भूमिका पार पाडली ते आनंद उतेकर. एक उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि गोलंदाजी करायचे ते 15 गावात. आम्ही त्यांचा फार क्रिकेट हा खेळ त्यांना पाहिला होता. अजय जाधव एक मोठे तडाखेबाज स्फोटक फलंदाज म्हणून समजलं जातं. सामन्याची सुरुवात होते. सामना 2 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग असेल याची नोंद घ्यायची आहे. पंच लवकरात लवकर सामना चालू करावा. आणि गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला गोलंदाज आलाय. तो गोलंदाजाचं नाव साहिल. साहिल पहिल्या सामन्यात ज्यांनी आपली चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती आणि फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलं होतं. साहिल आपला गोलंदाजीच्या मार्कवरती. सामना 2 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. हाय व्होल्टेजचा सामना आहे. आराध्य 11 फायटर विरुद्ध दिनेश फायटर. आराध्य 11 संघाचं पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो साहिल. पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय कार्पेट पद्धतीने. लॉंगअपच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. तर तत्पूर्वी एक चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. पण एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण सजवले ते आराध्य 11 संघाने आणि आमंत्रित केले ते दिनेश फायटर या संघाला. सलामीची जोडी मैदानात एक सिद्धेश आणि प्रशांत म्हटलं की एक चांगली नावाजलेली प्रसाद, एक नावाजलेली जोडी. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते साहिल या गोलंदाजाकडून. गोलंदाज साहिल आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा फलंदाज पंचांच्या डाव्या साईडनी मारा करत. फार मीटिंग करू नका. लवकरात लवकर सामने संपवायचे. पंचांनी तटस्थ भूमिका घ्यायची. पुढचा चेंडू साहिल यांचा. टप्प्याचा चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय फलंदाजाचा. पण निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या रोखून धरले ते साहिल या फलंदाजाने. पहिलं षटक प्रगती पथावर असताना सामना 2 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि समोरच्या झाडाला जर चेंडू सीमारेषेला लागून गेला तर षटकार आहे आणि जर चेंडू आत आला तर रन धावून काढायचे याची नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू होता. चांगली रणनीती देते उजयष्टीच्या. मला वाटतं थोडस बाहेर गेलेला चेंडू. पंचांचा इशारा येतोय स्क्वेअर चेंडूचा. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या होते बिनगडी बाद 2 धावा. माझे साथी गुणलेखक सँडी संदेश उतेकर चोरणे गावचे सुपुत्र आहेत. चांगला क्रिकेटचा फार त्यांना अनुभव आहे आणि स्फोटक फलंदाजी करण्याची कुवत आहे. तो सँडी गुणलेखकाच्या भूमिकेत कामगिरी पार पडताना दिसतोय. चांगली गोलंदाजी. पुन्हा त्याच पद्धतीने आता चेंडू टाकलाय टप्प्याचा. आपण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय ते एसटीच्या पाठीमागे आणि संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम केलंय ते साहिल या गोलंदाजाने. संघाची धावसंख्या होते बिनगडी बाद. अजूनही सलामीची जोडी मैदानात 2च धाव फलकावरती लागल्यात. सर्व क्रीडा रसिकांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. टप्प्याचा चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने ढकललाय. लॉंगअपच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होते. या एकच धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 3 धावा. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. डीजे ऑपरेटर मला वाटतं साहिल मला वाटतं थोडस मंत्रमुग्ध गाण्यामध्ये ऐकण्यात स्तब्ध झालेले दिसत आहे. थोडा हे षटक संपल्यानंतर आपण त्यांना फार देऊ वेळ. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती साहिल. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू. अवांतर धाव मिळते. पंचांचा निर्णय येतोय वाईटच्या स्वरूपात. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावफोट सरसावते. 4 धावा धाव फलकावरती लागतायत.
स्वयंभू चषक उतेकर गावठाण 2024 एकच आगळी आणि वेगळी अशी क्रिकेट रजनी आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षक वर्गाला. पुन्हा एकदा कोटाप्याचा चेंडू होता लॉंगऑफच्या दिशेने चेंडूला भिरकावलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय पहिला गडी बाद होतोय डीजे. आलं आराध्य येलवेर संघाचं सांगायचं म्हटलं की दिलीप सर एक अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याची ताकद या संघामध्ये आहे. एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी साहिल असेल एक मगाशी चांगल्या प्रकारचे प्रशांत यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. एक नावाजलेला युवा खेळाडू आपला एक ज्येष्ठ खेळाडू मानला जातो ज्याने रायगड आणि ठाण्यामध्ये आकार माजवलाय तो रवी बुंबक मगाशीच मला ते भेटले एक चांगला गुणवान खेळाडू समजला जातो तर रवी बुंबक त्याचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केले जाते. यापुढील सामन्यात तो रवी बुंबक या मैदानावर आपल्याला खेळताना दिसणार आहे. पुढचा चेंडू साहिल पंतांच्या डाव्या साईडने मारा करतोय अकोटाप्याचा चेंडू आता सावंत यांनी चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकलाय आणि हा चौकार डीजे. विजय या 4 धावेने संघाच्या पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते एक गडी बाद 8 धावा. 2 षटकांचा सामना असेल दिलीप सर 12 चेंडूचा खेळ असेल काय या 6 चेंडूचा खेळ वागे प्रसाद सावंत म्हटलं की आपल्या या रत्नागिरी जिल्ह्याचा आणि चिपळूण तालुक्याचा सावर्ड्याचा हा खेळाडू दत्तू सावंत आणि एक चांगला गुणवान खेळाडू समजला जातो. मला वाटतं मगाशी आम्ही त्यांच्याशी भेट घेतली तेव्हा म्हटलं की आज मी इथे खेळणार उद्या सर तिकडे खेळणार आहे. पनवेलमध्ये त्यांनी मोठा त्याला आमंत्रित केले आणि उद्या सकाळी 11 वाजता त्याची मॅच आहे असं त्यांनी आम्हाला सांगितले. ते दत्तू सावंत हा एक गुणवान खेळाडू आहे रत्नागिरीमधून सावर्ड्यामधून इथे खेळायला आलाय. त्याचे देखील इथं आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केले. आकाश मला वाटतं आकाश गायकवाड फार टेन्शन मध्ये आलेले दिसत आहेत. कोण जिंकणार कोण हरणार कोण प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरणार या त्यांना मला फार टेन्शन आलेले दिसत. निवे गावचे सुपुत्र आहेत पण चोरवणे गावठाण म्हटलं की हे त्यांचं फार आजोलच आहे आणि आकाश गायकवाड म्हटलं की एक मोठे जंगल का शेर समजलं जातं ते एक जंगल का शेर असो नदी नाले असू द्या त्यांचा काय नाद नाही करायचा. ते आता करामत दाखवणारच आहेत. आम्ही मे महिन्यात जेव्हा गावी येऊ तेव्हा पण एक चांगलं गुणवान नेतृत्व करत असतात आणि योगदान दिलंय. पुढचा चेंडू येतोय दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज गुलाम 2 षटकांचा सामना असेल चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण सजवले एक चांगला अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण सजवले ते आराध्य येलवणी या संघाने एक मातब्बर संघ भरणा केलेला खेळाडू आहेत चांगले फलंदाज आहेत चांगले गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण करण्याची ताकद आहे. दिलीप सर म्हटलं की चांगले हा युवा खेळाडू गोलंदाज आहे पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय 7 चेंडूचा खेळ असेल फुलटा चेंडू आहे आणि चांगला मोठा प्रहार केलाय आणि क्षेत्ररक्षाच्या 2 क्षेत्राच्या मधून जातोय तो हा आणि चौकार
आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय 31,000, तृतीय आणि चतुर्थ 10,000 व आकर्षक चषक. पुढचा चेंडू गुलाम यांचा चांगला फटका मारलाय लॉंगऑफच्या दिशेने मिड विकेटच्या समोर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय तत्पूर्वी एक धाव पूर्ण करते. तो सावंत म्हटलं की एक गुणवान खेळाडू एकाचा धावेवरती समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्या होते 14 धावा. 14 धावा धावफलकावरती लागतात. 12 चेंडूचा खेळ असेल धावा 15 धावा धावफलकावरती लागतात. माफी असावी. आणि षटक प्रगतीपथावर असताना गुलाम हा गोलंदाज पंतांच्या डाव्या साईडनी चांगला फटका मारलाय. मोठा प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार डीजे. आणि या षटकाराने संघाच्या धावसंख्येत 6 ने वाढते. 21 धावा धावफलकावरती लागतायत. प्रथम सत्रात दिलीप सर म्हटलं तर 12 चेंडूचा खेळ असेल. 25 ते 30 धावा जर लागल्या तर नक्कीच या सामन्यात मला वाटतं शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार येणार. क्रिकेट म्हटलं की सरण्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. काय घडणार काय बिघडणार याचा शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला सांगता येत नाही. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज गुलाम पंतांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न फसला परंतु उजव्या एसटीच्या थोडासा खूपच बाहेर गेलेला चेंडू. पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 22 धावा. 22 धावा धावफलकावरती लागतायत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न झालाय. सफल झालाय. चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक जातोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. संघाची धावसंख्या होते 26 धावा. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली गोलंदाजी त्याचप्रमाणे चांगली फलंदाजी करतोय सावंत आणि प्रसाद पाटील. प्रसाद पाटील नावाचं वादळ या क्रीडा नगरीत आपल्याला पाहायला सातत्याने नेहमीच मिळतंय. ज्यांनी ठाण्यात मध्ये या क्रिकेट खेळाचा ठाणा रायगड मध्ये नावाचा दबदबा ठेवलाय तो प्रसाद पाटील. एक्सपोर्ट फलंदाज म्हणून समजला जातोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती गुलाम. टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिले सीमारेषेच्या मला वाटतं बाहेर. आणि हा षटकार. संघाची धाव हॅलो. यानंतरचा होणारा सामना आहे वावे चिंचाटवाडी विरुद्ध आदर्श 11 मालाड. वावे चिंचाटवाडी विरुद्ध मालाड दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल फर्स्ट का बॉक्स मध्ये यायचे. नाणेफेक करून घ्यायचे. सामना 2 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग. आणि गुलाम यांचा पुढचा चेंडू. शेवटचा 4 चेंडू झाले. शेवटचे 2 बाकी आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आपला गुलाम गोलंदाजीच्या मार्कवरती. चांगला फटका मारलाय. हुक करण्याचा प्रयत्न सफल झालाय. पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू. दुसरी धाव घेतले. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट या फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तो प्रसाद पाटील आणि दत्तू सावंत. आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत आणि अशा 3 धावा या 3 संघाच्या धावसंख्येत 3 ने वाढते. 35 धावा. एक मला वाटतं थोडस महागडं षटक म्हणता येईल ते गुलाम या गोलंदाजांचं. आणि 35 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडूचा खेळ असेल. हाणामारी केले पहिल्या षटकात मला वाटतं जवळजवळ 8 धावा दिल्या होत्या. आणि दुसरं षटक चालू असताना गुलाम याने थोडस महागडं षटक म्हणता येईल. आणि 27 धावा अजूनही दिले. पाहूया अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. या गुलाम या गोलंदाजाची काय गोलंदाजी केले. क्षेत्ररक्षण मात्र चांगल्या प्रकारचं सजवलंय.
गोलंदाज काय मात्र साथ देत नाही. एक अवांतर चेंडूचा फेक होते. हवा मिळतायत आणि चेंडू वाढतायत ते दुसऱ्या षटकार. नाही एकदा गुलाम आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न सफल झालाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी हा डीजे. मी मगाशी सांगितलं होतं, की प्रसाद पाटील म्हटलं, की एक नावाचं वादळ सातत्याने आपला जेव्हा खेळ करतो, फलंदाजी करतो, तेव्हा निर्माण करतो. एक चांगल्या प्रकारची षटकार आणि चौकाराची आतषबाजी केली आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवले 39 या आकड्यावरती. आणि 2 षटकार समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 39. विजयासाठी 40 धावांची गरज. सामना आहे. आदर्श 11 विरुद्ध वावे चिंचाटवाडी नाणेफेकीचा कौल केला जातोय टॉस का बॉक्स मध्ये. हॅलो. या ठिकाणी चिंचाटवाडी आणि मालाड ना यासाठी 40 धावांची गरज असेल. काय घडणार काय बिघडणार याचं धावतं समालोचन करतील आमचे परम गुरु आणि ज्यांनी आम्हाला जो प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय ते आपल्या 15 गाव असोसिएशनचे फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर साहेब. धन्यवाद विजयजी. आणि पहिल्या 2 षटकामधल्या पहिल्या षटकात फक्त 8 धावा आणि पुढच्या षटकामध्ये 31 धावा. हे काही गणित कुणालाही पचण्यासारखं नाही आहे. परंतु क्रिकेटमध्ये जेव्हा आपण म्हणतो, की तीनही सीझन एकत्र येतात, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, ती जी जागा आहे ती क्रिकेटचं मैदान आणि ती आपल्याला बघायला मिळालं. आपल्याला वाटत होतं सगळ्यांना, की अंडर 30 किंवा 30, 35 असं काहीतरी असू शकेल. परंतु 40चा टप्पा 2 षटकामध्ये जरी ओपनच्या मॅचेस असल्या तरी दोघांकडेही स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप असते, चांगली फील्डिंग असते, चांगली बॉलिंग असते आणि चांगली बॅटिंग सुद्धा असते. परंतु नक्कीच होप फॉर द बेस्ट आपण म्हणू शकतो आणि चांगलं घडेल आणि नक्कीच 40 धावांचं टार्गेट सुद्धा अचीव केलं जाईल हे सुद्धा भाकीत आपण करू शकतो. कारण क्रिकेटचा कॉमेंटेटर हा आपलं ते कार्ट आणि दुसऱ्याचं ते आपला तो बाबल्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं कधीच म्हणत नाही आहे. तर बघूया कशा पद्धतीने गोलंदाजीला सुरुवात होते. एका बाजूला लाल टी शर्ट मध्ये अमित दिसतोय बॅटिंगला अगोदरच्या सामन्यामध्ये जबरदस्त अशी फटकेबाजी करून आपल्या संघाला पुढे सरकवलेला आणि त्या जोडीला बघूया कोण आहे तो. त्या जोडीला भावेश आहे आणि गोलंदाज आहे ते रवी बुंबक आणि नक्कीच रवी बुंबक आम्ही हो, नक्कीच ठाणा एक्सप्रेस म्हणू आपण कारण महाराष्ट्रासाठी ही सगळी मोठी नावं आहेत. ओपनमध्ये जेवढे खेळाडू खेळतायत, चाहे तो आपल्या सावर्डेवरून आलेला खेळाडू असो, कोणी नवी मुंबईचा असो, कोणी ठाण्याचा असो किंवा कोणी मुंबईचा असो, सगळे हे आपलेच आहेत. आपल्या महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मैदानामध्ये उतरतायत. त्यामुळे सगळ्यांनाच आपण चीअर अप करून पुढे जाऊया. हा सामना 40 धावांचा आहे, 2 षटकांचा आहे, 12 चेंडू आणि 40 कंपल्सरी धावांची गरज. फील्डिंग सेट करतायत, परंतु लेस टाइम घ्यायचा आहे आणि पॉवर प्ले नाहीये हे सगळ्यांना माहितीच आहे. फील्डिंग सेट आहे अमितसाठी विकेट किपर. त्यानंतर एक स्लीप आहे थोडीशी मागे ठेवलेला खेळाडू. त्यानंतर गली आहे. त्यानंतर आपण बघतोय की कव्हर बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे आणि मिड विकेट बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक आहे आणि आपण बघतोय एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये अगदी डीप फाईन लेग पंचांच्या अगदी सरळ रेषेमध्ये
आणि एक मिळवलाय. पुढचा चेंडू सलामी दिले. पहिला चेंडू जोरदार मारलेला आहे. आणि पहिल्या चेंडूमध्ये बूम 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 आज झालेला आहे खेळाडू अमित शून्यावरती तंबूत परततोय. यालाच म्हणतात क्रिकेट. कमांड डीजे. हा श्रावणामधील वातावरणाप्रमाणे असतो. लगेच ऊन पडतं, लगेच पाऊस पडतो. अमित यांनी अगोदरच्या सामन्यामध्ये पाऊस पडलेला धावांचा, परंतु या वेळेला मात्र त्याला झरा शोधायला वाट बघावी लागते. असं वाटतं त्याला की वाळवंटात म्हणजे शून्यावरती तंबूमध्ये परतलाय. बघूया त्याची जागा येण्यासाठी कोण येतोय तो. ओंकार केणी डावखोरे फलंदाज आणि नक्कीच रवी बुंबक दाखवून दिलेला आहे की मी बुम बुम बुंबक कसा काय आहे. आणि नक्कीच चांगलाच एका पहिल्याच चेंडूवरती बळी मिळवलेला आहे. एक गडी बाद 0. 40 धावांचं 11 चेंडूमध्ये आव्हान. नक्कीच ओंकार केणी यांच्यामध्ये सुद्धा ती ताकद आहे. त्यांच्या जोडीला आहे तो भावेश. नक्कीच या खेळाडूमध्ये तेवढी ताकद आहे. फलंदाजाला सूचना असेल, तुम्ही मागे लावलेला जर जो हँडकरचीप आहे रुमाल तो स्टंप वरती पडला तर तुम्ही हिट विकेट आउट होऊ शकता. फलंदाजाला ताकीद आहे. अदरवाईज तुम्ही खिशात टाका किंवा अंपायर कडे द्या. तो जर रुमाल स्टंप वर पडला तर हिट विकेट आउट होऊ शकता. ओके कमॉन खेळाकडे जाऊया. एक गडी बाद 0. दुसरा चेंडू घेऊन येतोय रवी बुंबक. धावखुऱ्या फलंदाजासाठी फिल्डिंग सेट करताय आणि ती फिल्डिंग काय कशी आहे बघा. ऑफ साईडला आपल्याला बघायला मिळतोय तो लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला आपण लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक बघतोय. मिड विकेट बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक. हे मोठे फटके गिळण्यासाठी आहेत आणि मिड विकेट बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक. असे मोठे क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. अगदी ते जणू बाउंड्रीवरती वाटच बघताय कधी एकदा येतोय आणि माझ्या गळाला मासा लागतोय. बघूया थोडा मैदान जवळ आहे. एक गडी बाद 0. 40 धावांचा पाठलाग करतोय. पुन्हा एकदा रवी बुंबक धावायला सुरुवात केली. साइड चेंज करून मिस्क्यूट शॉट आहे. बघूया कुठे पडतोय. नोमॅन्स लँड पडला असं वाटतंय. येस नोमॅन्स लँड पडलेला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहे. आपलं खातं उघडलेलं आहे. खेळाडून धाव संख्या ती एक गडी बाद 1. 10 चेंडू मध्ये 38 धावांची गरज. 10 चेंडू मध्ये 39 धावांची गरज. भावेश. चला भावेश प्रथमच स्ट्राईक घेतील ती रवी बुंबक याच्या ओव्हर द विकेट मारायला. हे चले रवी. आपटून टाकलेले चेंडू चांगल्या गतीचा चेंडू. बॅट पहिली निघून गेले चेंडू नंतर गेला. यालाच म्हणतात कल्पकता. यालाच म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. यालाच म्हणतात डोक्याचा वापर आणि हाताचा वापर. तो बघतोय आपण रवी बुंबक यांच्या बॅटीतून. एक गडी बाद 1. पुन्हा एकदा रवी. यावेळेला खोलवर टप्पे चेंडू चांगला फटका मारला. ऑफच्या दिशेने चेंडू गेला. बाउंड्रीकडे चेंडू चालले. चेंडू अडवला जाईल. चेंडू दुसऱ्या टप्प्यामध्ये अडवला जातोय परंतु दरम्यान स्लो गतीने चेंडू फिल्डरकडे गेल्यामुळे दरम्यान 2 धाव मात्र दोन्ही खेळाडूंना मिळतात. एक गडी बाद 3. प्रत्येक षटकामध्ये 20 धावांची रणगती. सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये आपल्याला जायचं असेल तर. परंतु रवी बुंबक का मोठ्या स्तरावरती खेळतो ते दाखवून दिलंय की माझ्या हातामध्ये दम आहे. पुन्हा एकदा ये चले रवी. आपटून टाकले चेंडू या वेळेला मात्र चांगला रेंज मध्ये भेटलाय. चांगला तडाख्यामध्ये भेटलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या वरती सुंदर सुंदर असा क्रॅकिंग षटकार विजयी. संख्या ती एक गडी बाद 9. आणि नक्कीच हा उन्हाळा जबरदस्त आहे. 40+ वातावरणामध्ये आपण चाललेलो आहे आणि खेळाडू खेळत असतात त्यांना वेगळ्या वेगळ्या मानसिकतेमध्ये असतात. परंतु पंचांची वाहवा करावी तेवढी कमी आहे. 41-42 डिग्री या वातावरणामध्ये आम्ही सुद्धा 2-3 मॅच केले अंपायरिंग. परंतु जबरदस्त या 2 अंपायरना आम्ही सॅल्यूट करतो. पुढचा चेंडू आपण टाकले चेंडू यावेळेला सुद्धा परंतु मिस्क्यूट शॉट झाले. ऑनच्या दिशेने चेंडू चालला शिपारीकडे. चेंडू अडवला जाईल का नाही. चेंडू गेला शिपारीची बाहेर. चौकार.
थँक्यू डीजे. आणि डीजे असो की युट्यूब वाले असो, साऊंड सिस्टम असो, एक जबरदस्त आपली कामगिरी करतायत. नक्कीच या आयोजकांच्या वतीने आमच्या 15 क्रिकेट फेडरेशनचे होते पुन्हा तुम्हाला एकदा सॅल्यूट. आणि अशा रीतीने पहिल्या षटकामध्ये 13 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये 27 धावांची गरज आहे. परंतु हे दोन जे बॅट्समन बॅटिंग करतायत, मला तरी असं वाटतंय की टार्गेट अवघड असं नाही आहे. 27 धावा सुद्धा ते करू शकतील. परंतु नवीन गोलंदाज कोण आहे तो बघायला आपल्याला आवडेल. आणि नक्कीच पहिल्या अगोदरच्या सामन्यात जबरदस्ती गोलंदाजी केलेला हा गोलंदाज येतोय. ही सुद्धा एक एक्सप्रेस आहे. कौस्तुभ, यस, ही सुद्धा एक जोरदार एक्सप्रेस आहे. अगोदरच्या सामन्यात बघितली. परंतु एक्सप्रेसच्या समोर जर डबल एक्सप्रेस असेल तर नक्कीच डबल स्पीडने ज्या ट्रेन्स जातात आणि तो जेव्हा आपल्याला आवाज ऐकायला येतो त्यांच्या स्पीडचा, अशाच पद्धतीने हा सामना होऊ शकेल. 6 चेंडू कंपल्सरी, 27 धावांची गरज. डावखुरा फलंदाज ओंकार केणे. ओंकार आणि भावेश ताकद आहे, परंतु समोरचा गोलंदाज सुद्धा त्या पद्धतीचा आहे, त्या ताकदीचा आहे. बाउंड्रीवरती बघतोय, मिड विकेट बाउंड्रीवरती, मिड बाउंड्रीवरती, लॉंग ऑफ बाउंड्रीवरती, लॉंग ऑफ बाउंड्रीवरती आणि कव्हर ड्राईव्ह बाउंड्रीवरती, कव्हर बाउंड्रीवरती. पुढचा चेंडू आपटून टाकलेली चेंडू हलका कनेक्ट झालाय, हवा तसा कनेक्ट नाही झालाय, स्पीडने फसवलाय. बॅट आधी आले, शेवटच्या क्षणाला बॅटची हलकी कट घेऊन नो मॅन्स लँड चेंडू ऑनच्या दिशेने. हे फटके नको आहेत, ते ओंकारला पण माहिती आहे. 5 चेंडू आणि 26 कंपल्सरी धावांची गरज. काय मॅच चाललेली आहे. 40 धावा होतील की नाही वाटत होतं, परंतु यावेळेला मात्र दोन खेळाडू सुद्धा पॉझिटिव्हली बॅटिंग करतायत. सांगतायत की 5 चेंडू आमच्याकडे आहेत, आम्ही आमचा खेळ जाऊ देणार नाहीये. 5 चेंडू 26 धावांची गरज. पुन्हा एकदा कौस्तुभ टू भावेश. उजव्या हाताचा भावेश, याच्यासाठी फिल्डिंग आपण बघतोय त्याप्रमाणे. पुन्हा एकदा कौस्तुभ धावलं सुरू आहे. 15 ते 20 पावलांचा स्टार्ट. आपटून टाकले चेंडू, नुसता टॅप केलेला आहे. चेंडू स्लिपच्या गलीच्या बाजूने गेले आणि चेंडू चालेल सीमा रेषेच्या बाहेर. सुंदर असा चौकार. विजय. शिल्लक आहेत ते 4. कुछ भी हो सकता है इस गेम में. अभी बिल्कुल तय नहीं कोई कर सकता कि इसका रिजल्ट क्या होगा. फिर एक बार आपटून टाकले चेंडू, यावेळेला चांगलं इलेव्हेशन दिलंय. यस, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. सुंदर असा षटकार. 6 धावा. विजय. ते दोन बॅट्समन एकमेकाला सांगतायत, तू मेरा तू मैं तेरा तू मेरी जाने. हा सर्व ग्राउंड, कारण 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. 3 चेंडू 16 धावा. गेम मध्ये आहे बॅटिंग करणारा संघ. फिल्डिंग करणाऱ्या संघाला मात्र सॉक्स वरती खेचावेच लागणार. गोलंदाजाला मात्र आपली ताकद दाखवावीच लागणार. 3 चेंडू 16 धावांची गरज. या वेळेला मात्र हलका फटका पडलाय. ऑनच्या दिशेने चेंडू गेलाय. दुसरी धाव निश्चित मिळणार असं वाटतंय. थोडस मिसफील्ड झाले, परंतु त्याचं तिसऱ्या धाव्याने रूपांतर करतायत का बघूया. नाही, तिथे गडी बाद मात्र होतो आहे. तर 2 धावा काउंटिंग मध्ये गडी बाद होतोय. 14 धावा आणि 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू 14 धावा. क्रिकेटमध्ये अवघड आहे. ISPL सोडून, काय ISPL मध्ये नौकार होता, परंतु इथे षटकाराच्या वरती आपण जाऊ शकत नाही. आता मात्र या चेंडूवरती चांगला कम केलाय तो कौस्तुभने. आपल्या संघासाठी विकेट पण घेऊन दिली आहे आणि 2 चेंडू आणि 14 धावा असं गणित ठेवलेलं आहे. भाव्या नवीन बॅटर नॉन स्ट्राईकला असेल, परंतु समोर आहे तो भावेश. 2 चेंडू 14 धावा. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. येस, नक्कीच कंपल्सरी चेसिंग प्रत्येक ठिकाणी आता आहे. 5वा चेंडू आपटून टाकलेला चेंडू. खेळ खत्म होने वाला है. शेवटचा चेंडू 14 धावांची गरज. दिलीप सर जी, यहाँ कुछ भी हो सकता है. ये क्रिकेट ऐसी चीज है
कि हम लोग आखिरी गेंद तक कुछ बोल ही नहीं सकते कि क्या होगा कल। लेकिन कौस्तुभ को अपने हाथ पे भरोसा है, अपनी बॉलिंग पे भरोसा है। वो ये बोल सकता है की कुछ भी नहीं होगा, सिर्फ विजय होगी वो हमारी. शेवटचा चेंडू घेऊन येतोय. तो टाकलेला चेंडू उंच टोला तर मारलाय, पण किती उंच गेलाय. यस, आणि विजयी झालाय तो फिल्डिंग करणारा संघ. हार्दिक अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. दोन्ही संघांचं हार्दिक आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पुढील संघाने ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. Fielding घेतली. दिनेश दिने- 11 संघ हा विजय झालेला आहे. विजय संघाचा आभार. या संघाचा आता मॅन ऑफ द मॅच कोण आहे? योगेंद्र मोरे कृपया पॅव्हलिनशी संपर्क करा. योगेंद्र मोरे.